मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील इंदिरानगर झोपडपट्टीत मुंबईला पाणी पुरवठा करणारी 72 इंचाची पाईपलाईन फुटून झालेल्या दुर्घटनेत 2 चिमुकल्यांना जीव गमवावा लागलाय। पाईपलाईनवरच बांधण्यात आलेल्या झोपडपट्ट्या हटवण्यात पालिकेला अपयश आल्याने ही दुर्घटना घडली आहे। पण मुंबई महापालिका मात्र आपली जबाबदारी झटकून मोकळी झाली आहे। उन्हें यहाँ रहना ही नहीं चाहिए था, उन्हें यहाँ रहना ही नहीं चाहिए था, उन्हें यहाँ रहना ही नहीं चाहिए था। उनको नोटिस भी दी हुई है कि यहाँ पर हाईकोर्ट का ऑर्डर है 10 मीटर के आगे दोनों साइड आपको रहना ही नहीं है। हम अनेक बार उनके ऊपर एक्शन लेते हैं लेकिन वो लोग सुनते नहीं हैं। पाईपलाईन फुटून झालेल्या दुर्घटनेत 2 मुलांचा जीव गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची ही प्रतिक्रिया। पाईपलाईनवरच्या अनधिकृत झोपड्या हटवण्यात अपयशी ठरलेल्या या अधिकारी आपली जबाबदारी अशा पद्धतीने झटकतायत। नाईलाजामुळे लोक अनधिकृत झोपड्या बांधून राहतात हे खरं आहे, पण पालिका या झोपड्यांवर कारवाई करत नसल्याने त्या फोफावतायत हेही तितकंच खरं आहे। वांद्रे टर्मिनलला लागून असलेल्या इंदिरानगरमध्येही अशाच अनधिकृत झोपड्या धोकादायक पद्धतीने वाढलेल्या आहेत, जिथे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमाराला वैतरणा पाईपलाईन फुटल्यानं आसपासच्या 20 झोपड्यांमध्ये छाती एवढं पाणी घुसलं। यात 8 महिन्यांचा विघ्नेश डोईफोडे आणि 9 वर्षांची प्रियंका डोईफोडे ही भावंड मृत्युमुखी पडली आहेत। बरं परिस्थिती झाली आहे तिकडे आणि 2 मुलं होते ते त्यांचे ऑफ झाले आहेत आणि आता त्यांना त्यांचं काहीच नाही राहिलं। त्यांच्या आणि आईला पण मार लागलाय भरपूर। त्यांच्या एकदम गंभीर परिस्थिती, त्यांचे सामान वगैरे काहीच राहिलं नाही। सकाळी बसलो होतो इथं झाडाखाली, आता आम्हाला माहिती नाही असं होणार म्हणून तर मी ती पोरगी अशी दुसरं पोरग तसं बसलं आणि मी अशी बसले। मला सुखीराय जुम्मा म्हणून आम्ही मागाय चाललो होतो तर तिची आई म्हणली दम आई मी येते आपण मंगशाने जा म्हणले। तर म्हणलं आपण जा मंगशाने, तर ती पोरग घेऊन मांडीवर बसली, त्याला खेळायला लागली आणि मी अशीच बसले। तर पाण्याची उसळ का आतमध्ये यावा, तर मला असं का झालं, तर मी अशी ती पाण्याची जशी उसळ आहे ना तशी मी खाली पडले, ते मला काही सुधारलंच नाही। शहर भागात काही ठिकाणी पाईपलाईनवर झडपा बसवण्याचं काम सुरू आहे। यासाठी 24 तास पाणी पुरवठाही बंद केलाय। त्यामुळे शहर भागात पाईपलाईनमध्ये पाणी येऊ नये म्हणून अडवलं गेलं आणि पाण्याच्या दबावामुळे ही पाईपलाईन फुटली अशी शक्यता वर्तवली जाते। इंदिरानगर इथल्या पाईपलाईन शेजारच्या अनधिकृत झोपड्यांना पालिकेकडून 2015 मध्ये नोटिसा दिल्या गेल्यात। पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला 10 मीटर पर्यंत असलेल्या झोपड्या हटवायला हायकोर्टानं सांगितलेलं असतानाही पालिकेनं यावर कारवाई केलेली नाही। परंतु आता दुर्घटना घडल्यानंतर ऑक्टोबर पर्यंत झोपड्या हटवण्याचं आश्वासन पालिका देते। मॅनहोल जो आहे मॅनहोल साधारणतः उडाल्यामुळे इथून जोरात पाण्याचा असं एक कारण जे जोरात बाहेर आलं। आता तुम्ही बघत असाल की साधारणतः 8 ते 13-14 फुटापर्यंत कारण होतं पाण्याचं। दोन्ही साईडला जोरात पाणी वाल्यामुळे त्या झोपडीतली वगैरे 2 मुलं ही झाली आणि आम्ही येण्यापूर्वी त्यांना पब्लिकने प्रायव्हेट हॉस्पिटलमधून एकाला भाभा आणि एकाला VNSLला ॲडमिट केलं होतं। आम्ही आल्यानंतर तुमचं सर्च अँड रेस्क्यू टीम आम्ही बोलवलेली आहे, पूर्ण सर्च करणं काम चालू आहे। दुर्घटना घडल्याशिवाय मुंबई महानगरपालिका जागी होत नसल्याचा अनुभव जुनाच आहे, परंतु धोकादायक पद्धतीनं कुठेही झोपड्या बांधणाऱ्यांनी या दुर्घटनेतून बोध घेणं गरजेचं आहे। 2 लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे, अजून काही मिसिंग असल्याचं कंप्लेंट दिसत नाही आहे, परंतु नक्कीच ही दुर्घटनादायक बाब आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं केवळ नोटिसा देऊन या ठिकाणी रिकामे झालेले आहे, परंतु या 2 मुलांच्या मृत्यूला अखेर जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।